Hello students, welcome once again. Welcome to the Netizens Foundation Academy. So आज आपला पेपर डिस्कशन आहे आणि आपण लास्ट क्लासमध्ये पेपरबद्दल भरपूर काही असं डिस्कस पेपर तुम्हाला इझी गेला असेल. आय होप सो. पेपर असा काही जास्त असा हार्ड नव्हता. मॉडरेट टाईपचा क्वेश्चन पेपर होता. सिम्पल क्वेश्चन पण होते, थोडेसे डिफरंट टाईपचे पण क्वेश्चन होते. मी हे सगळे क्वेश्चन ऑलिम्पियाडचे आणि डिफरंट एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलेले त्या टाईपचे मी क्वेश्चन्स टाकलेले आहेत. सो आय होप बरेचसे क्वेश्चन सिम्पल होते आणि बरेचसे मॉडरेट टाईप मीडियम टाईपचे पण क्वेश्चन्स होते. सो वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचे. सो जे काही डाऊट्स आहेत, चॅप्टर आपला फिनिश होत आला आहे. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स 2-3 दिवसाचा चॅप्टर राहिलेला आहे. फक्त आता शेवटच्या व्हरायटीज राहिलेले आहेत. सो हा पेपर डिस्कस झाल्यानंतर 1-2 दिवसात चॅप्टर फिनिश होऊन जाईल. देन आपल्याला नेक्स्ट चॅप्टरकडे जायचं आहे. सो वन बाय वन आपण आता क्वेश्चनला डिस्कस करूयात. मी सगळ्या क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर पण नोट डाऊन करून देईन आणि सोल्युशन्स पण देईन तुम्हाला. सो क्वेश्चन नंबर 1. द लेंथ ऑफ द साइड्स काय दिलेले 3x + 2y 4x + 4/3y and 3 in bracket x + y plus 3/2 in bracket y - 1. सो हे 3 इक्वेशन्स आहेत. 3 एक्सप्रेशन्स आहेत असं म्हणू शकता. बी दी sides of equilateral triangles. हे तिन्ही एक्सप्रेशन जे आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगलचे साइड्स आहेत. तर आपल्याला त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड सांगायची किती, त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड सांगायची. आता तुम्ही बघितल्यानंतर समजू शकता की 3 एक्सप्रेशन वेगवेगळे दिसत आहेत, डिफरंट दिसत आहेत. हे 3 एक्सप्रेशन डिफरंट दिसत आहेत. बट हे तिन्ही एक्सप्रेशन जरी डिफरंट असतील तरी ते तिन्ही एक्सप्रेशन हे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स आहेत. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलची जी डेफिनेशन असते ती काय असते की साइड्स हे नेहमी काय असतात, इक्वल असतात. सो हे 3 जर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स आहेत त्यामुळं हे जरी डिफरंट दिसत असतील एक्सप्रेशन तरी पण ते काय असणार, सेम असणार. सो देअरफॉर सोल्युशन मध्ये काय असतील, हे तिन्ही एक्सप्रेशन इक्वल मध्ये येतील. दॅट इज 3x + 2y = 4x + 4/3y = 3 in bracket x + 1 plus 3/2 y - 1. सो हे 3 साइड्स आहेत आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साइड असल्यामुळे हे तिन्ही साइड्स इक्वल मध्ये असणार. सो मी फर्स्ट 2 एक्सप्रेशनला इक्वेट करेन आणि सॉल्व्ह करेन. आता या इक्वेशनला आता फक्त सॉल्व्ह करायचे. हे जे इक्वेशन 3 इक्वेशन आहेत 3 इक्वालिटी मध्ये आले, 3 इक्वॅलिटी साइन आहेत. सो कोणत्याही 2 ला सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला 2 इक्वेशन्स भेटतील. त्याला सॉल्व्ह करून तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू पडायची अगोदर. जर तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू कळाली तर आणि तरच तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो 3x + 2y = 4x + 4/3y. सो मी फर्स्ट 2 इक्वेशनला अगोदर घेतलं, याला मी सॉल्व्ह करेन आणि फाइंड आउट करेन. सो x ची टर्म एका साईडला, सो मी x ला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी या साईडला शिफ्ट करेन. 4x - 3x आणि हा 2y - 4/3y. सो याला सॉल्व्ह केल्यास काय, 3 × 2 = 6, 6 - 4 2y/3 = x. सो x ची व्हॅल्यू आली y च्या फॉर्मॅट मध्ये. तर कॉन्स्टंट या फर्स्ट 2 टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म अब्सेंट होती. कॉन्स्टंट टर्मच नाही फर्स्ट 2 टर्म मध्ये. कॉन्स्टंट टर्म नसल्यामुळं मला x ची व्हॅल्यू y च्या फॉर्मॅट मध्ये काढता येते किंवा y ची x च्या फॉर्मॅट मध्ये काढता येते. किंवा याच्यावर मला इक्वेशन पण बनवता येईल. काय इक्वेशन, x - 2y/3 = 0. हे इक्वेशन पण बनवता येईल. बट कॉन्स्टंट टर्म नाहीये तर 0 आणण्याची गरज नाही. मी x ची व्हॅल्यू y च्या फॉर्मॅट मध्ये काढलेली. सो फर्स्ट 2 एक्सप्रेशनला सॉल्व्ह केलं आणि हे भेटलेलं आहे. सो आता आणखीन 2 एक्सप्रेशन घ्या. या थर्ड इक्वेशनला आपण 2 इक्वेशनला सॉल्व्ह केले, या थर्डला इन्व्हॉल्व नाही केलेलं आहे आणखी. सो थर्डला इन्व्हॉल्व करण्यासाठी तुम्ही सेकंड आणि थर्डला सॉल्व्ह करा किंवा फर्स्ट आणि थर्डला सॉल्व्ह करा. सो तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट आणि सेकंड मध्ये फ्रॅक्शन्स दिसतात. सेकंड आणि थर्ड मध्ये दोन्हीमध्ये फ्रॅक्शन्स आहेत. सो सॉल्व्ह करताना थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होईल. त्यासाठी मी फर्स्ट आणि थर्डला सॉल्व्ह करेन. कशाला सॉल्व्ह करेन, फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनला. तुम्ही या 3 पैकी कोणत्याही 2 इक्वेशनला सॉल्व्ह करायचे. असं नाही की फर्स्ट 2 ला सॉल्व्ह करायचे नंतर लास्ट 2 लाच सॉल्व्ह करायचे, असं काही नाही. तुम्ही फर्स्ट आणि थर्डला पण सॉल्व्ह करू शकता. जे इझी पडेल त्याला सॉल्व्ह करा. 3x + 2y = 3x + 3. मी इथं आता सॉल्व्ह करतोय. 3x + 3 + 3/2. या 3 ने दोघांनी मल्टिप्लाय या 2 टर्म मध्ये आणि 3/2y - 3/2. आतमध्ये 3x कॅन्सल होऊन जाईल. इकडे आहे 2y
या साईडला -3y/2 हा प्लस इकडे जो मायनस झाला आणि या साईडला राहील 3 - 3/2 अरे 3 - 3/2 सो y/2 2 to the 4 4 - 3 that is 1 म्हणजेच y/2 इज इक्वल टू 3 2 6 that is 3/2 2 2 कॅन्सल झाला आणि y ची व्हॅल्यू आली 3 निघून y ची व्हॅल्यू काय आली 3 आलेली y ची व्हॅल्यू वापस तुम्ही आलेली y ची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशन मध्ये पुट करा आलेली y ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा सॉरी या टाइप मध्ये थोडंसं इथं मिस्टेक झाली इथं पहा 3x मी या इक्वेशनला सॉल्व्ह करतोय 3x + 2y इज इक्वल टू 3x + 3 3x + 3 प्लस 3/2y - 3/2 करेक्ट होता आय थिंक सो 3x कॅन्सल झाला करेक्ट होतं मी उगाच कॅन्सल केलं कारण की इकडं पण 3x + 2y इकडं पण मल्टिप्लाय केल्यानंतर 3x + 3 आलाय दिसतोय 3x + 3 राहिला इथं लिहायचं 3x + 3 प्लस 3/2y - 3/2 हा 3x + 3 ह्या 3 ने इथं मल्टिप्लाय या 3 ने इथं या 3/2 ने इथं या 3/2 ने इथं सो 3x + 3 3/2 - 3/2 इथे सॉल्व्ह झाला 3x आणि इकडे 3 - 3/2 क्रॉस मल्टिप्लाय केला 4y - 3y/2 3/2 2 2 कॅन्सल होईल आणि इथून y ची व्हॅल्यू असेल 3 y ची व्हॅल्यू किती आली 3 फक्त सेकंड इक्वेशनला आपल्याला पुट करायची पण गरज पडलेली नाहीये मी फक्त फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनला सॉल्व्ह केले 3x भेटले हा इकडे गेला किंवा हा इकडे आला कॅन्सल होऊन जाईल आलेली y ची व्हॅल्यू वापस पुट करा तर x ची व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटेल दिसतोय आलेली y ची व्हॅल्यू तर पुट करा 2 × 3 / 3 इज इक्वल टू x सो 3 3 कॅन्सल x इज इक्वल टू काय आला 2 सो x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 3 x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे सो x आणि y ची व्हॅल्यू जर भेटलेली आहे तर तुम्ही या तीन एक्सप्रेशन पैकी कोणत्याही एक्सप्रेशन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू टाकून तुम्ही साइडची लेंथ काढू शकता आता कारण की कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकला तर तुम्हाला साइड एकच भेटेल कारण की आपण तिन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलेले आहे तिन्ही इक्वेशन मध्ये सो x ची व्हॅल्यू जर 2 घेतली so 3 × 2 plus 2 × 3 so 6 plus 6 equal to 12 so that is option C तुम्ही दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण टाकून चेक करू शकता ऑलिम्पियाडला विचारलेला क्वेश्चन आहे हा तुम्ही ती x आणि y ची व्हॅल्यू सेकंड एक्सप्रेशन मध्ये पुट करा तिथून पण व्हॅल्यू 12 च येणार इक्वेशन लास्ट इक्वेशन मध्ये पुट करा तिथून पण व्हॅल्यू 12 च येणार क्लियर आहे सो ऑप्शन नंबर सी असेल फर्स्टचं क्वेश्चन नंबर 2 2x + 3y - 6 = 0 2x + 3y - 12 = 0 सो या दोन लाईनच्या एरिया फर्स्ट लाईन आहे या ही टू व्हेरिएबल्सचं इक्वेशन आहे हे पण टू व्हेरिएबल्सचं इक्वेशन आहे सो दोन व्हेरिएबलचं एक इक्वेशन म्हणजेच ग्राफ पेपर आपल्या कार्टेशियन प्लेन वरती एक लाईनला रिप्रेझेंट करणार ही आपली कार्टेशियन प्लेन सो हे एक इक्वेशन म्हणजेच हे एक इक्वेशन कशाला रिप्रेझेंट करेल स्ट्रेट लाईनला ती स्ट्रेट लाईन कशी जात असेल त्या कार्टेशियन प्लेन मधून बट दोन व्हेरिएबलचं एक इक्वेशन म्हणजेच एक स्ट्रेट लाईन आहे सो हे दोन इक्वेशन दिसत आहेत म्हणजे दोन इक्वेशनच्या दोन स्ट्रेट लाईन मला ड्रॉ करता येतील सो ह्या दोन इक्वेशनच्या ज्या दोन स्ट्रेट लाईन येईल सो समजा मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि ती स्ट्रेट लाईन अशी काहीतरी येत असेल अशा टाइप मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करेल कारण की दोन्हीही व्हेरिएबल प्रेझेंट आहेत म्हणजेच दोन्ही ऍक्सिसला ते इंटरसेक्ट करतील सो दोन्ही ऍक्सिसला इंटरसेक्ट करतील सो मला काय सांगायचंय की ही लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते एक्स ऍक्सिसला पण इंटरसेक्ट करते वाय ऍक्सिसला पण इंटरसेक्ट करते सो या लाईन मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत कोणती फिगर फॉर्म होते या लाईन मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत एक फिगर फॉर्म होते कोणती फिगर फॉर्म होते एक फिगर क्लोज्ड होते कोणती फिगर क्लोज्ड आहे दॅट इज फिगर जी क्लोज्ड झालेली फिगर आहे या लाईन मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत या लाईन मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत
एक फिगर क्लोज्ड झाली, ती एक ट्रायंगल. कोणती फिगर क्लोज्ड झाली, कोणती फिगर तयार झाली, ट्रायंगल. तर मला या एका लाईनमुळं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत ट्रायंगल तयार झालाय, तर त्या ट्रायंगलचा मला एरिया काढायचे. क्लिअर आहे. नंतर सेकंड लाईन मुळे एक ट्रायंगलचा एरिया तयार होईल. सेकंड लाईन काहीतरी अशीच आहे. या लाईन मुळे पण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिसचा पॉईंट, हा ऍक्सिसचा पॉईंट, या लाईन मुळे पण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत काय तयार होईल, ट्रायंगल तयार होईल. तर मला या पण ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. आणि या दोन इक्वेशन पासून जे दोन ट्रायंगल तयार होतात एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या करस्पॉन्डिंग, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत या एका लाईन मुळे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत एक ट्रायंगल तयार झाला, आणि या दुसऱ्या लाईन मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत दुसरा ट्रायंगल तयार झाला. तर या दोन इक्वेशन मुळे, या दोन लाईन मुळे जे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत जे दोन ट्रायंगल तयार झालेत, त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा डिफरन्स मला सांगायचा आहे. सो दोन्ही ट्रायंगलचा एरिया मला अगोदर काढावा लागेल, देन मला त्याचा डिफरन्स काढता येईल. सो एरिया काढत असताना आता पहा इम्पॉर्टंट काय, याला शॉर्टकट मध्ये कसं काढायचंय. सो याला शॉर्टकट मध्ये काढत असताना तुम्हाला एकच माहिती असलं पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे की ग्राफिकल मेथडने काढत असताना आपण टेबल ड्रॉ करतो आणि 3 पॉईंट्स घेतो. मिनिमम किती पॉईंट्स घेतो, 3. हे फर्स्ट इक्वेशन आहे, याचे लाईन ड्रॉ करायची. तर याचा टेबल ड्रॉ करताना आपण टेबलमध्ये 3 पॉईंट्स घेतो आणि टेबल ड्रॉ करून आपण ग्राफ काढून घेतो. बट ओरली ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे आपल्याला, तोंडी ग्राफ पेपर आपल्याकडे नसेल, त्यावेळेस आपल्याला जर ओरली सॉल्व्ह करायचं असेल तर त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं बघा. सो त्यावेळेस सॉल्व्ह करताना आपल्याला कोणत्याही इक्वेशनचं, ती थेरॉटिकल मेथड झाली, जी ग्राफ पेपर मध्ये आपण काढतो ती थेरॉटिकल मेथड झाली, टेबल वगैरे ड्रॉ करून. सो टेबल ड्रॉ करताना मी सांगितलं होतं मिनिमम 3 पॉईंट्स लागतात, बट ऍक्च्युली स्ट्रेट लाईन काढण्यासाठी मिनिमम 2च पॉईंट्स लागतात. ते आपण बोर्ड एक्झाम मध्ये थोडेसे मार्क्स मिळवण्यासाठी आपण 3 पॉईंट्स ड्रॉ करतो. बट आपल्याला जर एकदम कमी मेथड, एकदम कमी पॉईंट्स, एकदम कमी मेथड मध्ये, कमी स्टेप्स मध्ये आन्सर काढायचं तर 2 पॉईंट मधून एक आणि एकच लाईन जाऊ शकते. सो मला त्यासाठी 2च पॉईंट पाहिजे, 2च पॉईंट मला माहिती असले पाहिजे. सो ते 2 पॉईंट्स कोणते घेणार मी. सो मी ते 2 पॉईंट असे घेणार की मला जर एरिया काढायचे ट्रायंगलचा एरिया काढायचा, आणि जो ट्रायंगल आहे तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत बनतोय. कोणासोबत बनतोय, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत बनतोय. तर मला पाहायचंय की जी लाईन मी काढतोय ती लाईन एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. जर मला एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट आणि वाय ऍक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट जर समजला तर मला त्या ट्रायंगलचा मला एरिया काढता येईल. सो कसं काढता येईल, समजा हा इथं काहीतरी 3 पॉईंट आला किंवा 2 पॉईंट आला, इथं समजा 2 पॉईंट आला. सो हा पॉईंट 0 आहे. सो 0 to 2 हे डिस्टन्स किती असणार, 2. 0 to 2 म्हणजे किती डिस्टन्स, 2. आणि 0 to समजा हे 3 आहे. 0 to 3 हे डिस्टन्स किती असणार, 3. 0 to हा पॉईंट 3 आहे, तर 0 to 3 म्हणजे हाईट किती झाली या ट्रायंगलची हाईट, इथं राईट अँगल आहे. 0 to 3 म्हणजे हाईट 3, 0 to 2 म्हणजे हाईट बेस 2. सो बेस आणि हाईट जर कळाली तर मला ट्रायंगलचा एरिया काढता येतो. सो त्यासाठी मला त्या लाईन जी आहे ती लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते ते मला फाइंड आउट करायचे. सो त्यासाठी शॉर्टकट मेथड काय असेल पहा, 2x + 3y = 6 या फर्स्ट इक्वेशन मधून कॉन्स्टंट टर्म राईट हँड साइडला शिफ्ट केली. आता पहा, जर मला x कोऑर्डिनेट काढायचे तर x ऍक्सिस वरती, या पूर्ण x ऍक्सिस वरती जो कोणता पॉईंट येतो x ऍक्सिस वरती, तर x ऍक्सिस वरचा पॉईंट म्हणजे त्याचे कोऑर्डिनेशन काय असतात, x ऍक्सिस वरचा पॉईंट म्हणजे y कोऑर्डिनेट 0 असतो. x ऍक्सिस वरचा पॉईंट म्हणजे त्या ठिकाणी y कोऑर्डिनेट काय असतो, 0. सो y कोऑर्डिनेट जर 0 केला, सो 2x = या y ला जर 0 केलं तर 3y कंप्लीट 0 येऊन जाईल आणि x = 3. म्हणजेच ज्या वेळेस y 0 असतो त्यावेळेस x कोऑर्डिनेट काय असतो, 3. म्हणजेच जी ही फर्स्ट लाईन आहे, ही फर्स्ट लाईन x ऍक्सिसला 3 या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. कळतंय, जी ही फर्स्ट लाईन आहे न्यूमरेटर मधली, ही वरची ही लाईन x ऍक्सिसला 3 या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. कारण की मी जर y ला 0 पुट केलं, y ला 0 पुट का केलं, कारण की मला x चा इंटरसेक्शन पॉईंट काढायचे आणि x ऍक्सिस वरती y हा 0 असतो, म्हणून y ला जर 0 पुट केलं तर x चा कोऑर्डिनेट पॉईंट 3 येतो. नेक्स्ट अनदर वन, आता मी y चा इंटरसेक्शन पॉईंट काढायचे. तर याच इक्वेशन मध्ये मी x ला 0 पुट करणार, कारण की y ऍक्सिस वरती x कोऑर्डिनेट काय असतो, 0. सो y ऍक्सिस वरती x 0 आहे, तर हा 2x होईल 0. सो 3y = 6 म्हणजे y = 2. म्हणजेच हा पॉईंट असेल 0,2. काय असेल, 0,2. x ऍक्सिसचा 0, y चा 2, तर हा असेल 0,2. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे बेसचं, हे झालं 3 डिस्टन्स, हे डिस्टन्स झालं 2. सो 1/2
आता या ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो 1/2 बेस झाला 3, हाईट झाली 2, 2 2 कॅन्सल 3. सो 3 हे असेल माझा एरिया या ट्रायंगलचा. या फर्स्ट लाईन मुळे या कोऑर्डिनेट सिस्टम सोबत जो काही एरिया तयार झालाय तो आहे 3. क्लिअर आहे. सो नेक्स्ट जाऊया पुढे सेकंड लाईन कडे. एका ट्रायंगलचा एरिया भेटला, तसाच एका लाईन मुळे या फर्स्ट लाईन मुळे एक्स एक्सिस वाय एक्सिस सोबत जो ट्रायंगल तयार झाला त्याचा एरिया 3 भेटला. तसंच सिमिलरली या सेकंड लाईन मुळे पण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत आणखीन एक ट्रायंगल तयार होईल. त्या ट्रायंगलचा पण मला एरिया काढायचा आहे आणि या दोन्ही, हा अगोदरचा एरिया आणि हा नंतर येणाऱ्या ट्रायंगलचा एरिया, त्यांचा मला डिफरन्स काढायचा आहे. सो नेक्स्ट लाईन कडे येऊयात. 2x + 3y = 12. सो परत मला या लाईनचा, ही लाईन एक्स ऍक्सिसला, ही जी लाईन आहे ही लाईन एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ते काढायचे. सो एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्शन पॉइंट काढायचं तर y ला 0 करावं लागेल. सो y 0 झाला म्हणजे 3y 0 म्हणजे x चा पॉइंट येईल 6. x चा कोऑर्डिनेट पॉइंट काय येईल 6. समजा इथे कुठेतरी 6 असेल. नेक्स्ट मला याच लाईनचा y कोऑर्डिनेट काढायचे. y कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे हीच लाईन y ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ते काढायचे. जर y ऍक्सिसला इंटरसेक्ट करणारा पॉइंट काढायचे, सो तिथे x काय असेल, y चा कोऑर्डिनेट काढायचे, तिथे x काय असेल 0. x ला जर 0 केला तर y चा कोऑर्डिनेट पॉइंट असेल 4. कारण की हा 0 झाला तर 3y = 12. सो y = 4 म्हणजे हा 4 या पॉइंट मध्ये काहीतरी इंटरसेक्ट करत असेल. ही रफ फिगर अशी काढून घ्यायची आणि या रफ फिगरवरून आपल्याला आयडिया लागून जाते. कळतं. सो ही सेकंड लाईन एक्स ऍक्सिसला 6 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि सेकंड लाईन या वाय ऍक्सिसला 4 या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सो इथून तुम्हाला आता क्लिअरली दिसून येईल की या जो मोठा ट्रायंगल तयार झाला आता इथून दिसतोय, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हा एवढा, हा मोठा जो ट्रायंगल तयार झाला या ट्रायंगलचा पण मला एरिया काढायचा आहे. सो 0 to 6 हा काय झाला बेस. 0 to 6 पर्यंत चाललोय आपण कारण की इंटरसेक्शन पॉइंट हा 6 आहे. सो 0 to 6 हा झाला माझा बेस. बेस झाला 6. हाईट 0 to 4 ही माझी हाईट आहे. सो दॅट इज 4 ही माझी डिस्टन्स झाला. 0 to 4 जातोय म्हणजे 4 हे डिस्टन्स झाला माझा. सो 4 हे डिस्टन्स, 0 हाईट झाली. 0 to 4 म्हणजे 4 ही हाईट झाली. 0 to 6 म्हणजे हा बेस झाला. 2 3 जा 4 3 जा 12. सो हा टोटल एरिया आला या कोऑर्डिनेट पासून, हा टोटल एरिया आला. मोठा ट्रायंगलचा एरिया आला 12, लहान ट्रायंगलचा एरिया होता 3. सो 12 - 3 = 9 स्क्वेअर युनिट. सो डिफरन्स दोन ट्रायंगलच्या एरियाचा डिफरन्स, मोठ्या ट्रायंगलचा एरिया 12 भेटला, लहान ट्रायंगलचा एरिया 3 होता. 12 - 3 दॅट इज 9 स्क्वेअर युनिट्स. सो हा आला माझा एरिया ऑफ ट्रायंगलचा डिफरन्स, दॅट इज ऑप्शन बी. ऑप्शन किती असेल? आय होप लक्षात आला असेल कसं काढायचे. तर मला लाईन ड्रॉ करताना ज्या वेळेस मी मला रफ ग्राफ काढायचे, रफली ग्राफ काढायचे, ग्राफ पेपर नसताना तुम्ही हे रफ पेपर वरती काढू शकता. तर एक इक्वेशनची एक स्ट्रेट लाईन येणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन काढण्यासाठी मला फक्त 2च पॉईंट पाहिजे आणि ते 2 पॉईंट कोणते असले पाहिजेत? एक एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करणारा पॉईंट, एक वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करणारा पॉईंट. एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट काढायचे तर त्या इक्वेशन मध्ये y = 0 पुट करा. जी x ची व्हॅल्यू येईल तर तुमचा एक्स ऍक्सिस असेल, एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्ट करणारा पॉईंट असेल. आणि जर y ऍक्सिसला इंटरसेक्ट करणारा पॉईंट काढायचे तर दिलेल्या इक्वेशन मध्ये x = 0 करा तर तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटेल. इथून मी तेच केलेलं आहे. या इक्वेशन मध्ये y = 0 पुट केला तर x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे x ऍक्सिसला इंटरसेक्ट करतो 3 पॉईंट मध्ये. आणि दिलेल्या इक्वेशन मध्ये जर मी x ला 0 केलं तर मग y चा कोऑर्डिनेशन पॉईंट भेटतो 2 म्हणजे y ऍक्सिसला 2 या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. आणि ह्या 2 पॉईंट वरून मला बेस आणि हाईट समजते आणि तिथून मला एरिया काढता येतो ट्रायंगलचा. सो असा दोघांचा एरिया काढला आणि डिफरन्स घेऊन मी 9 हा एरिया काढून टाकलेला आहे. सो ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 3. ax² + by² = 5 and bx² + ay² = 5. Then value of a plus b 1, 2 is
one of the point of intersection. Find value of a plus b. Solution. सिंपल क्वेश्चन आहे. 1,2 हा 2018 मध्ये स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन आहे. मागचा क्वेश्चन 2019 मध्ये विचारलेला होता स्क्रीनिंगला. हा क्वेश्चन 2018 मध्ये विचारलेला आहे स्क्रीनिंगला. दोन्ही लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचे. सो 1,2 हे जे पॉइंट आहे हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणून सांगितले. वन ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो हा पॉइंट जो आहे ते या दोन इक्वेशन आहेत त्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत. ए आणि बी हे कोइफिशियंटच्या ठिकाणी आलेत म्हणून ते कॉन्स्टंट्स आहेत. ए आणि बी कॉन्स्टंट आहेत कारण की ते कोइफिशियंटच्या प्लेसवरती आलेले आहेत आणि एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत. सो 1,2 हा त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजेच काय, हे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहेत. ते कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहेत, 1,2. 1,2 या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहेत म्हणजेच तुमचं सोल्युशन असेल, म्हणजेच तुमच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल 1,2, म्हणजेच एक्स कॉमा वायची व्हॅल्यू असेल 1,2. सो हे एक्स आणि वायची व्हॅल्यू तर तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. दिलेली व्हॅल्यू जर तुम्ही वापस पुट केलात तर पहा तुमचा एक्स आणि वाय निघून जाईल आणि तिथं काहीतरी नंबर्स येतील. स्क्वेअर वगैरे केल्यानंतर काहीतरी नंबर्स येतील म्हणजेच एक्स आणि वाय निघून जातील. आणि हे दोन इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतील, एक्स आणि वाय निघून गेल्यामुळे फक्त ए आणि बीच्या फॉर्ममध्ये राहतील. तर तुम्हाला सांगायचे त्याच्यावरून ए आणि बी ची व्हॅल्यू काय असेल. तर ए प्लस बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी दोन मेथड्स आहेत. सेपरेट ए ची व्हॅल्यू काढा, सेपरेट बी ची व्हॅल्यू काढा आणि देन ऍड करा. किंवा दुसरी मेथड डायरेक्ट ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा डायरेक्ट. क्लिअर आहे, दोन मेथड्स लक्षात आले असतील. सेपरेट ए सेपरेट बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, देन ऍड करा, किंवा डायरेक्टली ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो मी डायरेक्ट ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. कसं करणार आहे पहा. एक्स वाय हे सोल्युशन आहे. हे आलेले सोल्युशन मी वापस पुट करेन क्वेश्चन मध्ये. ए इंटू 1चा स्क्वेअर प्लस बी इंटू 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 5. बी इंटू 1चा स्क्वेअर प्लस ए इंटू 2चा स्क्वेअर इज इक्वल टू पण 5. सो मी फर्स्ट इक्वेशनला दोन्ही इक्वेशन मध्ये पुट केले एक्स आणि वायची व्हॅल्यू. फर्स्ट इक्वेशनला सॉल्व्ह करेन. ए प्लस 4b इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशनला सॉल्व्ह करेन. b प्लस 4a इज इक्वल टू 5. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर याला असं लिहिता येईल आपल्याला, लाईक टर्मच्या खाली लाईक टर्म, एच्या खाली एची टर्म, दॅट इज 4a प्लस b इज इक्वल टू 5. सो डायरेक्ट ए प्लस बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी थोडं जर ऑब्झर्व केलात या दोन इक्वेशन्सला जर ऑब्झर्व केला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल डायगोनली कोइफिशियंट कसे आहेत, डायगोनली कोइफिशियंट कसे आहेत. मी सांगितलं होतं ज्यावेळेस डायगोनली कोइफिशियंट आणि त्या कोइफिशियंटचे साइन जर सेम असतील तर तुम्ही एक वेगळी मेथड वापरू शकता या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी. दॅट इज दोन इक्वेशनला एक वेळेस ऍड करा आणि एक वेळेस सबट्रॅक्ट करा. सो इथं बघताय डायगोनली +1 एचा कोइफिशियंट +1 आहे, बीचा कोइफिशियंट पण +1 आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये बीचा कोइफिशियंट +4 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये पण एचा कोइफिशियंट +4 आहे. सो डायगोनली कोइफिशियंट आणि त्यांची साइन पण सेम आहे. हे आपल्या कंडिशन मध्ये बसत आहेत. सो मी त्यासाठी लिहून टाकेन, ती वेगळी मेथड यूज करेन. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 एक वेळेस इक्वेशन या दोन इक्वेशनला ऍड करा आणि एक वेळेस सबट्रॅक्ट करा. सो तिथून आन्सर भेटून जाईल. a प्लस 4b 4a प्लस b इज इक्वल टू 5. सो काय येऊन जाईल ऍड केलंस 5a प्लस 5b इज इक्वल टू 10. 5 ला कॉमन काढला, a प्लस b इज इक्वल टू 10. सो a प्लस b इज इक्वल टू डायरेक्टली काय येऊन जाईल, मल्टिप्लायचा 5 इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल आणि a प्लस b ची व्हॅल्यू 2 येऊन जाईल. दॅट इज ऑप्शन नंबर ए. सो याचा ऑप्शन असेल ए. क्लिअर आहे, लक्षात आला असेल. 1,2 हे इंटरसेक्शन पॉईंट दिलाय म्हणजेच सोल्युशन आहे आणि सोल्युशन आहे म्हणजेच व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत. फर्स्ट पॉईंट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड सेकंड पॉईंट इज द व्हॅल्यू ऑफ वाय. सो इक्वेशन मध्ये पुट केलं, इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर व्हेरिएबल निघून गेले आणि ए आणि बी राहिलं. सो ए आणि बी मध्ये दोन इक्वेशन तयार झाले आणि याला मी हे दोन्ही इक्वेशन मध्ये मला एक मेथड दिसली, मला एक ऑब्झर्वेशन दिसलं की डायगोनली जे कोइफिशियंट्स आहेत व्हेरिएबलचे, डायगोनली जे कोइफिशियंट आहेत ए आणि बी चे ते इकडून +1 आणि या साईडनी +4. सो कोइफिशियंट आणि त्यांचे साइन सेम असल्यामुळं मी ही दुसरी मेथड यूज करू शकतो की एक वेळेस दोन्ही इक्वेशनला ऍड करा आणि एक वेळेस सबट्रॅक्ट करा. सो मी ऍड केल्यानंतरच मला डायरेक्ट आन्सर भेटलं.
मला पुढे जायची गरज नाही किंवा मला ए आणि बी ची व्हॅल्यू सेपरेट काढण्याची गरज नाहीये, मला डायरेक्ट ए प्लस बी ची व्हॅल्यू भेटली. सो याचा ऑप्शन ए आन्सर 2. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. काय दिलंय? ऑन अ सेलिंग पेन ॲट 5% लॉस अ बुक 15% गेन. ठीक आहे. आपल्याला काढायची त्या पेनची ॲक्च्युअल प्राइस, बुकची ॲक्च्युअल प्राइस काढायचे. सो 2 क्वांटिटीज आहेत क्वेश्चन मध्ये, एक पेन आणि एक बुक. सो मी त्यांना अगोदर त्यांचे ॲक्च्युअल प्राइस म्हणजे अगोदरची म्हणजेच ही सेलिंग करताना प्रॉफिट किंवा लॉस झालाय, तर अगोदरची प्राइस म्हणजे ॲक्च्युअल प्राइस म्हणजेच कॉस्ट प्राइस. सो तुम्ही कॉस्ट प्राइस कन्सिडर करा किंवा ॲक्च्युअल प्राइस कन्सिडर करा. इथे ॲक्च्युअल दिले म्हणून मी ॲक्च्युअल लिहिल. सो लेट द ॲक्च्युअल प्राइस of pen be x and the actual price of book be y. पेनची ॲक्च्युअल प्राइस x आणि बुकची ॲक्च्युअल प्राइस y. सो काय म्हटले मग? 5% लॉस अँड 15% गेन. 5% लॉस असेल आणि 15% गेन असेल. त्यावेळेस आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी? करीन गेन्स 7 रुपीज. सो आता पहा, तर पेन मध्ये 5% लॉस झालाय आणि बुक मध्ये 15% गेन झालाय. सो आता इथून क्लिअरली दिसतोय तुम्हाला की 15% प्रॉफिट आहे आणि 5% लॉस आहे. म्हणजे लॉस पेक्षा प्रॉफिटचं पर्सेंटेज जास्त आहे. सो तुम्हाला त्या सेलिंग प्राइस वगैरे काढायची नाहीये, तुम्ही प्राइस काढून कंपॅरिझन करायचं नाहीये. तुम्हाला जे टोटल दिलेलं आहे हा 7 रुपीज गेन आहे. 7 रुपीज गेन हा टोटल. 5% लॉस झाला, 15% गेन झाला, तर त्याला टोटल 7 रुपये प्रॉफिट झालाय. सो टोटल प्रॉफिट झालाय म्हणजेच या गेन मधून जर हा लॉस निघून गेला तर त्याला प्रॉफिट होतो 7 रुपयाचा. प्रॉफिट तर होणार आहे, हे कन्फर्म आहे. प्रॉफिट होणार आहे हे कन्फर्म आहे का? कारण की लॉस पेक्षा गेनचं पर्सेंटेज जास्त आहे, त्यामुळं प्रॉफिट होणार आहे, गेन होणार आहे हे कन्फर्म आहे. पण 7 रुपीजचा गेन झालाय म्हणजे 7 रुपीजचा गेन कशामुळे झालाय? कारण की 15% मधून जर 5%, 15% ऑफ वाय, 15% बुकच्या 15% किमतीमधून जर पेनच्या 5% किंमत जर सबट्रॅक्ट झाली तर 7 रुपये मिळतात. जास्त मिळतात 7 रुपये. जास्त का मिळतात? कारण की गेनचं पर्सेंटेज जास्त आहे. म्हणून मी फक्त 15% प्रॉफिट काढणार, 5% लॉस काढणार, 15% प्रॉफिट मधून 5% लॉस सबट्रॅक्ट करणार आणि इक्वल टू मला किती रुपये भेटणार? 7 रुपीज. सो दॅट्स वाय, सो देअरफॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, Fifteen percent means 15 by 100, 15% of y. 15% मधून मी लॉस काढून टाकणार. कोणाचा लॉस? 5% ऑफ पेन मध्ये लॉस झाले तर पेनचा 5%, तर बुकच्या प्राइसचा 15%, पेनच्या प्राइसचा 5%. याच्यामधून जर मी सबट्रॅक्ट केला तर मला 7 रुपीजचा गेन होतोय. तर या प्रॉफिट मधून जर लॉस सबट्रॅक्ट केला तर प्रॉफिटच येणार आहे, कारण की प्रॉफिट गेनचं पर्सेंटेज जास्त आहे. दिसतोय 5% पेक्षा 15% जास्त आहे म्हणून प्रॉफिट होणार आहे आणि प्रॉफिट 7 रुपये. म्हणजेच फक्त प्रॉफिट मधून फक्त लॉस जर मी सबट्रॅक्ट केला तर 7 रुपये येतो. तर फक्त प्रॉफिट काढायचे, तर फक्त प्रॉफिट किती झालाय? तर बुक मध्ये प्रॉफिट झालाय, तर बुकच्या 15% प्रॉफिट झालाय. तर बुकची किंमत वाय आहे, तर वायचा 15% काढला म्हणजे हा फक्त ही जी टोटल किंमत आहे, ही टोटल प्राइस म्हणजेच फक्त प्रॉफिटची प्राइस आहे. ही प्राइस म्हणजे फक्त लॉसची प्राइस आहे. तर या पूर्ण प्रॉफिटच्या प्राइस मधून जर लॉसची प्राइस सबट्रॅक्ट केली तर 7 रुपीज येतो. याला इक्वेशन 1 देता येणार नाही, याला मी सॉल्व्ह करेन आणखी. 5 3 जा 5 2 जा 5 1 जा 20 जा. सो 3y/20 मायनस x/20. सो 3y minus x is equal to 140. याला इक्वेशन नंबर 1. 20 रिमेन सेम आहे डिनॉमिनेटर, 3y minus x पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ऑल्सो अँड सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन यूज करूया. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय? सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 5% गेन आहे आणि 10% गेन आहे, दोन्ही साईडनी गेन झालाय.
पेन मध्ये पण प्रॉफिट झालाय, बुक मध्ये पण प्रॉफिटच झालाय, दोन्हीकडे प्रॉफिट झालाय. म्हणजे फायनली येणारी जी किंमत आहे विकताना, पेनला विकताना पण प्रॉफिट झालाय, बुकला विकताना पण प्रॉफिट झालाय, तर ओव्हरऑल दोघांना मिळून पण ओव्हरऑल काय होईल, प्रॉफिटच होईल. कारण की दोन्हीमध्ये प्रॉफिट झालाय तर टोटल मध्ये पण प्रॉफिटच होणार. सो याच्यामध्ये झालाय, पेन मध्ये झालाय 5% प्रॉफिट आणि बुक मध्ये झालाय 10% प्रॉफिट. सो पेनचा 5% म्हणजेच 5/100 इंटू एक्स हा झाला फक्त पेनचा प्रॉफिट. बुकचा प्रॉफिट, बुक मध्ये प्रॉफिट झालाय 10%, सो 10% ऑफ वाय. या दोघांची ऍडिशन, पेन मध्ये पण प्रॉफिट, पेनच्या प्रॉफिटची किंमत, बुकच्या प्रॉफिटची किंमत इक्वल टू टोटल प्रॉफिट झालाय किती रुपये, 30. टोटल गेन इज 30. म्हणून टोटल 13 रुपये प्रॉफिट म्हणजेच काय, पेनचा प्रॉफिट आणि बुकचा प्रॉफिट इज इक्वल टू 13. म्हणजेच पेन मध्ये काहीतरी 8 रुपये प्रॉफिट झाला असेल, बुक मध्ये 5 रुपये झाला असेल, किंवा पेन मध्ये 10 झाला असेल, बुक मध्ये 3 झाला असेल. ह्या अशा टाइप मध्ये काही असू शकतं. त्यामुळे मी फक्त प्रॉफिट घेतलेले, दोन्हीचा फक्त प्रॉफिट घ्यायचंय. आणि प्रॉफिट घेताना पेनचा प्रॉफिट म्हटलंय तर पेनच्या प्राइसला मल्टिप्लाय करा, आणि बुकचा प्रॉफिट म्हटलंय तर बुकच्या प्रॉफिटला तेवढ्या पर्सेंटने मल्टिप्लाय करा. सो 1 जा 20 जा, 1 जा 10 जा, सो x/20, सो y/10 इज इक्वल टू 13. एलसीएम काढला 20, सो x प्लस 2y इज इक्वल टू 13, x प्लस 2y इज इक्वल टू 260. याला इक्वेशन 2. इथून दिसतंय क्लिअरली. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये इकडे प्लस एक्स आहे, इकडे मायनस एक्स आहे, म्हणजे जस्ट ऍड केलं दोन इक्वेशनला की सॉल्व्ह होऊन जाईल. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो इक्वेशन 1 आणि 2 ला जर ऍड केलं, सो 3y इज इक्वल टू, सो मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल, 3y प्लस 2y इज इक्वल टू 140 प्लस 260. सो 5y इज इक्वल टू 400, सो y इज इक्वल टू 80. y ची व्हॅल्यू काय भेटेल, 80. मी लेफ्ट हँड साईडची ऍडिशन लेफ्ट हँड साईड सोबत डायरेक्ट तोडून टाकली, एकाच्या खाली एक लिहिण्यापेक्षा. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, 3y प्लस 2y 5y, 260 प्लस 140 दॅट इज 400, आणि y इज इक्वल टू 80. आणि y म्हणजेच काय होती, बुकची ऍक्च्युअल प्राइस, आणि आपल्याला तीच काढायची होती. आणि बुकची ऍक्च्युअल प्राइस ही किती आली, 80 रुपीज. सो दॅट इज ऑप्शन काय असेल आपला, ऑप्शन असेल ए. काय असेल, ऑप्शन ए. सो क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर ऑप्शन ए. क्लिअर आहे, लक्षात आला असेल. फक्त प्रॉफिट, फक्त लॉस काढला, कारण की फक्त प्रॉफिट लॉस, कारण की आपल्याला सेलिंग प्राइस वरून नाही काढायचं, आपल्याला फक्त प्रॉफिट लॉस मध्ये सांगितलं होतं. फक्त प्रॉफिट मधून फक्त लॉस सबट्रॅक्ट झाला तर 7 रुपये भेटतात आपल्याला, कारण की प्रॉफिटची किंमत जास्त, प्रॉफिटचं पर्सेंटेज जास्त होतं, म्हणून इथून आपल्याला जास्त मिळेल. क्लिअर आहे. सो नेक्स्ट जाऊयात पुढे. Question number 5. A man rowed downstream. Man rowed downstream at 12 km per hour and upstream at 8 km per hour. तर त्या, what is the speed of man? What is the speed of man in still water? हा क्वेश्चन आहे आपला. सो सोल्युशन, आता आपले डाऊनस्ट्रीमचे प्रॉब्लेम उद्याला स्टार्टच होणार आहेत. हाच आपली व्हरायटी आता राहिलेली आहे. सो लगेच मी याला पण एक्सप्लेन करून टाकून उद्याला या टाईपचे प्रॉब्लेम तसं होणार आहे. सो काय आहे याचा कन्सेप्ट काय ते पाहूयात अगोदर. अशा टाईपचा फ्लो ऑफ वॉटर असेल, रिव्हर आहे समजा, नदी आहे, नदी अशा टाईप मध्ये पण असते, कधी उतार असतो कधी चढ असतो. सो बोट आहे समजा, इथं बोट आहे, आणि ही बोट वरून खालच्या साईडने जाते, म्हणजे डाऊन स्ट्रीम आहे. कोणती स्ट्रीम आहे, डाऊन स्ट्रीम. बोट वरती आणि वरून खाली चालली आहे, म्हणजेच उताराला आहे, स्लोपला चाललेली आहे, म्हणजे डाऊन स्ट्रीम मध्ये. तर अशा टाईप मध्ये मी इथं कन्सिडर करणार, लेट द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, शांत पाण्यामध्ये त्या बोटची स्पीड आहे, इन स्टील वॉटर बी एक्स किलोमीटर पर आवर. शांत पाण्यामध्ये बोट ही x किलोमीटर पर आवर ने चाललेली आहे. अँड द स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर,
तर पाण्याची स्पीड पण असेल, उताराला पाण्याची स्पीड वाढते. शांत पाण्यामध्ये बोटची स्पीड x km/h आहे आणि पाण्याची स्पीड पण ज्यावेळेस स्लोप असतो त्यावेळेस पाण्याची स्पीड पण असते. सो त्यावेळेस त्याची स्पीड समजा काहीतरी y km/h आहे, y असेल समजा काहीतरी. तर तुम्ही याचा आन्सर डायरेक्ट सांगू शकता. बघा समजा बोटची स्पीड 5 km/h आहे आणि पाणी वॉटरची स्पीड 2 km/h आहे. बोटची स्पीड 5 आहे, वॉटरची स्पीड 2 आहे. सो खाली जात असताना तुम्ही बघू शकता एक्झाम्पल मध्ये आपण डेली लाईफ मध्ये ज्यावेळेस आपण स्लोप वरती उताराला जातो बाईक वरती, तर आपण विदाऊट एक्सेलरेट न करता तुम्ही डायरेक्ट काय तुमच्या गाडीची स्पीड ऑटोमॅटिक वाढते स्लोपला. ते कशामुळे वाढते गाडीची स्पीड? कारण की ते जो स्लोप आहे तो स्लोप गाडीच्या स्पीडला इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करतो. सो तसंच सिमिलरली बोटमध्ये पण बोट वरून खालच्या साईडने चालली आहे. सो हा जो पाण्याचा जो फ्लो आहे, हा जो वॉटरचा जो फ्लो आहे तो या बोटच्या स्पीडच्या फ्लोला हेल्प करेल स्पीड इन्क्रीज करण्यासाठी. कारण की बोट तर खाली चाललेलीच आहे, मग पाण्याची स्पीड आणि बोटची स्पीड हे दोन्ही ऍड होऊन एकत्रितपणे जातील. म्हणजेच बोटची स्पीड 5 आणि वॉटरची स्पीड 2 आहे, तर टोटल स्पीड होणार 7. टोटल स्पीड किती होणार? 7. सो 5 + 2 = 7 असेल. क्लिअर आहे? सो म्हणजेच इन डाऊन स्ट्रीम म्हणजेच आपल्याला लिहिता येईल इन डाऊन स्ट्रीम नेहमी याच्याकडून आता ज्या वेळेस डाऊन स्ट्रीम येईल, इन डाऊन स्ट्रीम द स्पीड ऑफ बोट. आता इथे कधी कधी रोविंगचा पण क्वेश्चन विचारतात, जो इथे विचारलाय रोविंग. सो मॅन रोविंग करतोय म्हणजेच तो आतमध्ये बसून बोटिंग करतोय, तर तो बोट म्हणजेच मॅन आहे. त्या मॅनची स्पीड म्हणजेच या बोटची स्पीड आहे, कारण की तो बोट मध्ये बसून रोविंग करतोय. सो मॅनची स्पीड म्हणजेच बोटची स्पीड असेल, वेगळं काही असं नाहीये. तो मॅन रो करतोय म्हणजेच ज्या जी बोट आहे त्या बोटची स्पीड म्हणजेच त्या मॅनची स्पीड असेल. सो द स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम मध्ये द स्पीड ऑफ बोट x + y km/h. तर डाऊनस्ट्रीम मध्ये खाली येत असताना नेहमी पाण्याची स्पीड आणि बोटची स्पीड ही ऍड होऊन येत असेल. इन अपस्ट्रीम मध्ये काय होत असेल, तर अपस्ट्रीम मध्ये जी स्पीड आहे, आता तुम्हाला माहिती आहे अपस्ट्रीम म्हणजेच काय असणार. आता तर अपस्ट्रीम मध्ये बोट खाली असेल आणि आता तुम्ही खालून वरती येत असाल. बोट खाली आहे आणि तुम्ही खालून वरती येऊ लागलात, तर आता काय होणार बघा. बोटची स्पीड x आहे, वॉटरची स्पीड y आहे. सो आता तुम्हाला इथे लिहित असताना x - y लिहायचं. माहिती आहे ना तुम्हाला, पाण्याची स्पीड ही बोटच्या स्पीडला अपोज करते, विरुद्ध दिशेने. पाणी हे बोटच्या स्पीडला अडवेल, कारण की पाणी वरतून खालच्या साईडला येते आणि बोट वरती चाललेली आहे. तर आता तुम्हाला इथे x - y लिहायचंय की y - x लिहायचंय, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार तुमचं. तर तुम्ही लक्षात घ्या, इथं नेहमी बोटची स्पीड जास्तच असायला पाहिजे. जर बोटची स्पीड ही वॉटरच्या स्पीडपेक्षा जास्त असेल तरच बोट ही वरती जाऊ शकेल. समजा पाण्याची स्पीड 20 km/h आहे, बोटची स्पीड 10 km/h आहे, बोट कधीही वरती जाणार नाही. मग 10 जन्म गेले तरी पण वरती जाणार नाही बोट. सो त्यासाठी नेहमी काय व्हावं लागेल, बोटची स्पीड ही वॉटरच्या फ्लोच्या स्पीडपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच बोट वरती जाता येईल. जर पाण्याच्या फ्लोची स्पीड जर जास्त झाली तर बोट वरती येणारच नाही, बोट अपोजिट दिशेने वापसच जात जाईल. क्लिअर आहे? सो नेहमी प्रॉब्लेम मध्ये बोटची स्पीड ही वॉटरच्या स्पीडपेक्षा जास्त दिलेली असेल, त्यामुळं अपस्ट्रीम मध्ये जाताना बोटची स्पीड ही जास्त असेल आणि बोटच्या स्पीड मधून वॉटरची स्पीड जर सबट्रॅक्ट केली तर काहीतरी पॉझिटिव्ह नंबर भेटत असेल. तर तुम्हाला बोटची स्पीड जर 20 आहे तर वॉटरची स्पीड 10 असेल, तर 20 मधून हा वॉटरची स्पीड ही अपोज करेल, म्हणून 20 - 10 केल्यानंतर ह्या बोटची स्पीड ह्या पाण्याने अपोज केल्यामुळे बोटची स्पीड कमी होऊन किती होणार, 20 - 10 म्हणजेच किती होणार, बोटची स्पीड 10. म्हणजेच वरती जाताना बोटच्या स्ट्रीम मधून पाण्याची स्पीड ही सबट्रॅक्ट होईल, दॅट इज x - y km/h. सो हे आपले नेहमी याच्या पुढून आता डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड ऑफ बोट म्हणजे x + y km/h, अपस्ट्रीम मध्ये x - y km/h. सो देअरफॉर आता इथून लिहून टाकूयात आपण जे क्वेश्चन मध्ये दिले. क्वेश्चन मध्ये सांगितलंय अ मॅन रो डाऊनस्ट्रीम ॲट 12 km/h. 12 km/h दिले म्हणजे स्पीड दिले. ही स्पीड कशामधली आहे, 12 km/h ही स्पीड आहे डाऊनस्ट्रीम मधली. तर डाऊनस्ट्रीम मधली स्पीड आहे म्हणजेच x + y = 12 असेल. अपस्ट्रीम मधली स्पीड दिलेली आहे 8 km. अपस्ट्रीम मधली स्पीड म्हणजेच x - y ही दिलेली आहे 8. या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करा. x = 10. x = 10. x म्हणजेच कोण होता, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट म्हणजेच मॅन रो
या मॅनची रोविंगची स्पीड आहे, बोटची स्पीड म्हणजेच मॅनची स्पीड. सो आपल्याला जे सांगितलंय व्हॉट इज द स्पीड ऑफ मॅन, मॅनची स्पीड काढायची आणि मॅनची स्पीड म्हणजेच बोटची स्पीड असणार आहे. सो ती एक्स आहे आणि एक्स आहे म्हणजे 10 km/h. दॅट इज ऑप्शन नंबर बी. सो बोटची स्पीड म्हणजेच कोणाची असेल, या मॅनची रोविंग करतानाची स्पीड असेल. दॅट इज ऑप्शन बी. ऑप्शन काय असेल याचं, बी ऑप्शन असेल. x = 10 म्हणजेच 10 km/h ही त्या बोटची स्पीड असेल किंवा त्या मॅनची स्पीड असेल. क्वेश्चन मध्ये जो मॅन दिलाय तोच बोट, मॅनची स्पीड म्हणजेच बोटची स्पीड आहे, कारण की मॅन हा बोट मध्ये बसूनच रोविंग करत असेल, त्यामुळं ती मॅनची स्पीड आहे. सो ऑप्शन बी क्वेश्चन नंबर 5 मध्ये. क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ टू इंटिजर इज 88 इफ द ग्रेटर स्मॉलर आले. बघा आता क्वेश्चन मध्ये दिसतोय एक 2 इंटिजर म्हटले आणि एक ग्रेटर एक स्मॉलर आहे. सो कन्सिडर करूयात लेट द ग्रेटर इंटिजर बी x and the smaller integer by. ग्रेटर x आहे आणि स्मॉलर इंटिजर y आहे. सो फर्स्ट कंडिशन नुसार त्या दोन इंटिजरची ऍडिशन ही 88 असली पाहिजे. पहिलीच कंडिशन होती. सम ऑफ टू इंटिजर्स 88. सो x + y = 88. फर्स्ट कंडिशन सॉल्व झाली. नेक्स्ट मध्ये काय दिले, ग्रेटर इज डिवाइडेड बाय द स्मॉलर. सो ऑल्सो ग्रेटेस्टला स्मॉलरने डिवाइड केलं आणि इथं रिमाइंडर जो इथं रिमाइंडर दिलेला आहे पहा, ग्रेटेस्टला स्मॉलरने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन 5 राहतो आणि रिमाइंडर 10 राहतो. सो कंप्लीट डिवाइड जात नाहीये. रिमाइंडर हा नॉन झिरो आहे म्हणजेच कंप्लीट डिवाइड जात नाहीये. आणि कंप्लीट डिवाइड जर जात नसेल, जर कंप्लीट डिवाइड गेला असतं तर काय, तर मी असं लिहिलं असतं ग्रेटेस्ट इंटिजरना स्मॉलरने डिवाइड केलं तर इक्वल टू क्वेश्चन हा 5 येतो, म्हणजेच कंप्लीट डिवाइड गेला असता. आणि रिमाइंडर 0 म्हणजे कंप्लीट डिवाइड जर गेला असता तर मी एवढंच लिहिलं असतं x = 5y. हे माझं सेकंड इक्वेशन आलं असतं. बट इथं कंप्लीट डिवाइड गेलेलं नाहीये, इथं रिमाइंडर आलेला आहे, नॉन झिरो रिमाइंडर आहे. तर ज्यावेळेस कंप्लीट डिवाइड जाईल त्यावेळेस अशा टाईपचं इक्वेशन बनेल. आणि ज्यावेळेस इथं आता कंप्लीट डिवाइड गेलेलं नाहीये, तर कंप्लीट डिवाइड गेलेलं नसेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे, डिव्हिडंड = डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. डिव्हिडंड म्हणजेच कशाला डिवाइड करतोय, x ला कशाने डिवाइड करतोय, y ने. कोशंट येतोय 5 आणि रिमाइंडर आहे 10. सो x = 5y + 10 म्हणजेच x - 5y = 10. याला इक्वेशन नंबर 2. या दोन इक्वेशन मध्ये तुम्ही पाहू शकता x ला इझिली कॅन्सल आउट करता येईल. सो 1 - 2 जर केला आपण, सो x + y = 88, x - 5y = 10. सो मायनस प्लस मायनस हे होतील कॅन्सल. 6y = 78, y = 30. बट y हा स्मॉलर आहे, आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर सांगायचे. सो आलेली y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो x = येऊन जाईल 88 - 30 म्हणजेच x = 75. क्लिअर आहे. सो आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर कोणता आहे तो सांगायचा होता. मी स्मॉलेस्टची व्हॅल्यू मला अगोदर भेटली, आलेली व्हॅल्यू वापस पुट केल्यानंतर मला ग्रेटेस्टची व्हॅल्यू भेटेल. सो दॅट इज x = 75 म्हणजेच ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन बी. कोणता ऑप्शन आला, ऑप्शन बी. सो क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज 75. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 7. A person buys 18 local tickets for ₹110. Each first class ticket cost ₹10 and each second class ticket cost ₹3. What will be the another lot of 18 tickets in which number of first class and second class tickets are interchanged the cost? ठीक आहे. सो टोटल तिकीट्स एका पर्सननी टोटल किती तिकीट्स घेतले, टोटल तिकीट्स = 18. कॉस्ट ऑफ आणि त्या 18 तिकीट्सची टोटल कॉस्ट ऑफ टोटल तिकीट्स = 110. त्या पूर्ण 18 कॉस्ट ऑफ 18 टोटल कॉस्ट ऑफ 18 तिकीट्स, त्या पूर्ण 18 तिकीटची कॉस्ट 110 रुपीज आहे. आणि या 18 तिकीट्स मध्ये दोन टाईपचे तिकीट्स आहेत, एक आहे फर्स्ट क्लासचं आणि एक आहे सेकंड क्लासचं.
दोन टाईपचे तिकीट्स आहेत. या 18 तिकीट्स आहेत, त्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट्स आहेत. काही तिकीट्स फर्स्ट क्लासचे आहेत, काही तिकीट्स सेकंड क्लासचे आहेत. तर आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल या 18 मधले फर्स्ट क्लासचे किती तिकीट्स आहेत आणि सेकंड क्लासचे किती तिकीट्स आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जो त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे की फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचे जे तिकीट्स आहेत त्यांना इंटरचेंज करायचे आणि इंटरचेंज केल्याच्या नंतर मग त्यांची आपल्याला कॉस्ट सांगायची. तर मला इंटरचेंज करण्यासाठी मला अगोदर सांगावं लागेल की ऑलरेडी किती आहे. ऑलरेडी दिलेल्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट किती आहेत आणि सेकंड क्लासचे किती आहेत हे अगोदर मला सांगावं लागेल. सो त्यासाठी मी कन्सिडर करेन लेट द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ फर्स्ट क्लास be x, of first class be x, and the number of tickets of second class be y, and the number of tickets of second class be y. सो एक्स फर्स्ट क्लासचे तिकीट्स हे एक्स असतील आणि सेकंड क्लासचे तिकीट हे वाय असतील. क्लिअर आहे. सो किती आहेत माहिती नाही ना आपल्याला. 18 मधले फर्स्ट क्लासचे किती तिकीट्स आहेत माहिती नाही, सेकंड क्लासचे किती तिकीट्स आहेत माहिती नाही. मी कन्सिडर केले की फर्स्ट क्लासचे एक्स तिकीट्स आहेत आणि सेकंड क्लासचे वाय तिकीट्स आहेत. सो आता आपल्याला फर्स्ट क्लासच्या तिकीटची किंमत माहिती आहे, म्हणजेच मला फर्स्ट क्लासच्या तिकीटची किंमत काढता येते सेपरेटली. सेकंड क्लासच्या तिकीटची किंमत माहिती आहे, तर जेवढे सेकंड क्लासचे तिकीट आहेत त्यांची पण मला किंमत सेपरेटली काढता येते. सो देअरफॉर कॉस्ट ऑफ फर्स्ट क्लास तिकीट्स. सो फर्स्ट क्लासचे किती तिकीट्स आहेत माझ्याकडे एक्स, आणि फर्स्ट क्लासच्या एका तिकिटाची किंमत आहे, एका तिकीटची किंमत आहे 10. सो टोटल तिकीट्स एक्स आणि एका तिकीटची किंमत 10 रुपीज. सो जर एक तिकीट आहे तर 10 रुपीज, जर दोन तिकीट आहे तर 20 रुपीज, जर 3 तिकीट आहे तर 30 रुपीज. तसे माझ्याकडे किती तिकीट्स आहेत, एक्स तिकीट्स आहेत, तर एक्स तिकीटची किंमत 10x रुपीज, कारण की मल्टिप्लाय करतोय. जेवढे तिकीट्स आहेत तेवढ्याने 10 ला मल्टिप्लाय करायचे म्हणून 10x रुपीज. सिमिलरली कॉस्ट ऑफ सेकंड क्लास तिकीट्स इज इक्वल टू किती आहेत. सेकंड क्लासची एका तिकीटची किंमत आहे 3, दोन तिकिटाची किंमत 6, 3 तिकीटची किंमत 9. तसंच माझ्याकडे किती तिकीट्स आहेत सेकंड क्लासचे, टोटल किती तिकीट्स आहेत y, तर याची टोटल किंमत असेल 3y रुपीज. किती किंमत असेल टोटल 3y रुपीज. सो टोटल किंमत असेल 3y रुपीज. सो देअरफॉर फर्स्ट क्लास तिकीट 10x, सेकंड क्लास तिकीटची किंमत 3y रुपीज. सो फर्स्ट क्लास तिकीट आणि सेकंड क्लास तिकीट या दोघांची मिळून कॉस्ट असेल 110 रुपीज, कारण की आपल्याला म्हटलंय की टोटल 18 तिकीटची कॉस्ट किती 110 रुपीज. सो मी एक इक्वेशन बनवलं कॉस्ट साठी, एक इक्वेशन बनवलं नंबर ऑफ तिकीट साठी. सो आता सांगता येईल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन टोटल x प्लस वाय, टोटल तिकीट्स किती आहेत 18, म्हणून x प्लस वाय, फर्स्ट क्लासचे तिकीट x, सेकंड क्लासचे तिकीट y. सो x प्लस वाय इज इक्वल टू 18 आणि इक्वेशन नंबर 1. अँड कॉस्ट दिलेली आहे आपल्याला दोन्ही मिळून, फर्स्ट क्लासचे तिकीट आणि सेकंड क्लासचे तिकीट या दोन्ही तिकीटची मिळून किंमत आहे 110, म्हणजेच 10x प्लस 3y इज इक्वल टू 110. सो याला आपल्याला ह्या इक्वेशन नंबर 2. सो एक इक्वेशन कॉस्ट साठी, एक इक्वेशन नंबर ऑफ तिकीट साठी, याला सॉल्व्ह करून मी काय करू शकतो x आणि y ची व्हॅल्यू. सो इक्वेशन फर्स्ट ला मी सॉल्व्ह करेन, 3 ने मल्टिप्लाय करेन, मल्टिप्लाय केल्यानंतर सबट्रॅक्ट, हे विल कॅन्सल, हे येईल -7x, इकडून येईल किती येईल हा 6 आणि 10 6 5 56 -56. ग्रेटेस्ट नंबरचं साइन माइनस माइनस प्लस, x इज इक्वल टू येणार 8. x इज इक्वल टू 8. जर x ची व्हॅल्यू 8 असेल तर y ची व्हॅल्यू 10. सो जो दिलेला क्वेश्चन आहे याच्यावर मला लक्षात येते, जो दिलेला जो क्वेश्चन होता त्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये जे कंडिशन्स होत्या त्या कंडिशनचा यूज करून, त्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये कंडिशनचा यूज करून जर हे कंडिशन सॅटिस्फाय करतात या दोन्ही कंडिशन की टोटल 18 तिकीट आहेत आणि त्या दोन्ही तिकीटची किंमत मिळून 110 रुपये, आणि फर्स्ट क्लासचं तिकीट जर एक तिकीट जर 10 रुपयाला असेल आणि सेकंड क्लासचं एक तिकीट जर 3 रुपयाला असेल, तर फर्स्ट क्लासचे तिकीट हे त्याकडे 8 असतील आणि सेकंड क्लासचे 10 असतील. बट आपल्याला हे नंबर ऑफ तिकीट्स काढायचे नाहीयेत. आपल्याला सांगितलंय फाइंड द कॉस्ट ऑफ फर्स्ट क्लास अँड सेकंड क्लास तिकीट्स आफ्टर इंटरचेंजिंग इट्स व्हॅल्यू.
व्हॅल्यू इंटरचेंज करायचे. म्हणजेच काय, इथं मला फर्स्ट क्लासचे तिकीट 8 भेटलेत आणि सेकंड क्लासचे 10 भेटलेत, तर मला यांची व्हॅल्यू इंटरचेंज करायची. सो मी कन्सिडर करणार की फर्स्ट क्लासचे तिकीट यांची व्हॅल्यू इंटरचेंज म्हणजेच फर्स्ट क्लास तिकीट्स इक्वल टू किती असणार, फर्स्ट क्लासचे तिकीट असणार, इंटरचेंज करा, फर्स्ट क्लासचे तिकीट असणार 10. इथं 8 होते बट त्यांना इंटरचेंज करायचे म्हणून फर्स्ट क्लासचे तिकीट 10 आणि सेकंड क्लासचे तिकीट 8. सेकंड क्लासचे तिकीट मी 8 कन्सिडर करणार. मी इंटरचेंज करून विचारले, तुम्ही क्वेश्चन रीड करा. त्या क्वेश्चन मध्ये म्हटलंय जे काही तिकीट्सची किंमत आलेली त्या तिकीट्सची किंमत जी आहे ते तिकीट्सची किंमत ही इंटरचेंज करायची. तिकीट्स जेवढे पण आले ते तिकीट्स इंटरचेंज करा. फर्स्ट क्लासचे तिकीट आणि सेकंड क्लासचे तिकीट्स हे इंटरचेंज करा आणि इंटरचेंज केल्यानंतर मग त्यांची टोटल प्राइस सांगा. सो मी इंटरचेंज केले म्हणजेच काय, फर्स्ट क्लासचे तिकीट 8 आले होते, सेकंड क्लासचे 10 आले होते, बट सेकंड क्लासचे 10 आले म्हणजेच फर्स्ट क्लासचे मी 10 कन्सिडर केले आणि सेकंड क्लासचे मी 8 कन्सिडर केले. सो देअरफॉर आता मी किंमत काढू शकतो. फर्स्ट क्लासचे 10 तिकीट म्हणजेच किती असणार, फर्स्ट क्लासचे 10 तिकीट म्हणजेच फर्स्ट क्लासची एकाची किंमत आहे 10, तर 10 तिकिटाची 10 × 10 प्लस सेकंड क्लासची एका तिकीटची किंमत 3 रुपीज आहे, तर सेकंड क्लासचे तिकीट आहेत 8. सो 10 10 जा 100 प्लस 8 3 जा 24. सो फायनल आन्सर असेल 124. सो आपलं फायनल आन्सर असेल 124. कसं आलं लक्षात आलं का, मी फक्त नंबर ऑफ तिकीट्स इंटरचेंज केले. फर्स्ट क्लासचे तिकीट म्हणजेच सेकंड क्लासचे तिकीट, सेकंड क्लासचे तिकीट म्हणजेच फर्स्ट क्लासचे तिकीट्स, आणि मग यांची किंमत काढायची आपल्याला. सर फर्स्ट क्लासची किंमत, एका फर्स्ट क्लासच्या तिकीटची किंमत आहे 10 रुपीज. सो माझ्याकडे टोटल 10 आहेत, सो 10 × 10. सो फर्स्ट क्लासच्या तिकीटची किंमत असेल, टोटल 10 तिकीट आहेत तर फर्स्ट क्लासच्या तिकीटची किंमत होईल 100. सेकंड क्लासचे टोटल तिकीट्स आहेत 8, सो एका तिकीटची किंमत 3 आहे, सो 3 8 जा 24. सो टोटल प्राइस असेल 124. नेक्स्ट क्वेश्चन जाऊयात, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये पहा, -11 9 2 -4 क्रॉस मल्टिप्लाय जर केलं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. जस्ट क्रॉस मल्टिप्लाय डायगोनली राईट हँड या साईडने अगोदर करायचे. -11 × -4 -9 × 2 +9 × +2 मायनसला मायनस, हा जो मायनस साइन आहे तो फॉर्म्युल्यामधला आहे. मायनस मायनस प्लस 44 -80. सो 6 इथे येणार 14 मायनस 8 इथे येणार 226. सो ऑप्शन सी, ऑप्शन काय असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 2x - 3y = 40 and 5x + 2y = 60. हे तुमचे दोन इक्वेशन्स आहेत. या दोन इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि आन्सर सांगायचे. सो ऑप्शन वरून पण काढू शकता, ऑप्शन वरून पण चेक करू शकता आणि तुम्ही याला एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडने पण काढू शकता. मी डायरेक्टली सॉल्व्ह करून टाकेन. 4x - 6y = 28. 15x + 6y = 48. ऍड केलं या दोन इक्वेशनला, म्हणजे फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4, 3 2 जा 6, 14 2 जा 8, 5 3 जा 15, 2 3 जा 6 आणि 16 3 जा 48. 19x 76 x = 4. x ची व्हॅल्यू 4 असेल, आलेली व्हॅल्यू वापस पुट करा, y ची व्हॅल्यू तुम्हाला -2 भेटेल, म्हणजेच ऑप्शन असेल डी. एकदम सिंपल क्वेश्चन. एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन कोणती मेथड वापरा, 4 मेथड्स आहेत. जी इझी वाटेल, जी लवकर आन्सर काढेल त्या मेथडला यूज करून तुम्ही आन्सर काढून घेऊ शकता. सो हे झालेत आपले आज 9 क्वेश्चन्स. सो हे 9 क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचे तुम्हाला. सॉरी, हे 9 क्वेश्चन्स आज सुरुवातीला थोडेसे हार्ड क्वेश्चन्स किंवा लेवलचे क्वेश्चन्स होते, त्यामुळे थोडंसं टायमिंग जास्त लागलेलं आहे. उद्याच्या क्वेश्चन, याच्या पुढचे क्वेश्चन तर खूप सिंपल आहेत. मीडियमपेक्षा पण इझी क्वेश्चन्स जास्त आहेत. सो उद्याला टाइम लागणार नाही. उद्याला बाकीचे 11 क्वेश्चन मी उद्याला फिनिश करेन आणि उद्याला आपलं क्वेश्चन पेपरचं डिस्कशन फिनिश होऊन जाईल. देन आपल्याला चॅप्टरला कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच.